प्रत्येक माणसाला कर्माचा हिशोब हा द्यावाच लागतो. तर मित्रांनो, आजही आपण पाहतो की एखादा करोडपती व्यक्ती परंतु शेवटी तो भिकारी बनतो. असंही आपण पाहतो की एखादा गरीब असतो, तो काही काळानंतर करोडपती बनतो. आपल्या जीवनामध्ये अनेक अशा घटना पाहतो. एक गरीब व्यक्ती सामान्य, पण त्याला सजा भोगावी लागते. असं का बरं घडतं? जर खोल विचार केला तर त्या ठिकाणी कर्म डोळ्यासमोर येतं. मित्रांनो, पूर्वीच्या जीवनामध्ये जे आपण कर्म केलेलं असतं, त्या कर्माचा हिशोब आपल्याला या जन्मात द्यावा लागतो. ही कथा आहे कर्माचा हिशोब. एक राजा होता. हा फार प्रामाणिक होता. हा स्वामी समर्थांची भक्ती करत असे. आपल्या प्रजेला मुलाप्रमाणे तो सांभाळतो आणि स्वामी समर्थांचा भक्त असल्यामुळे त्याने स्वामी समर्थांचा सुंदर असं मंदिर त्याने आपल्या महलाच्या बाजूला बांधलं होतं. स्वामी समर्थांची भव्य अशी मूर्ती स्थापन केली आणि या मंदिरामध्ये सेवेसाठी एक ब्राह्मण ठेवला होता. ब्राह्मण खूप प्रामाणिक होता. मनापासून स्वामींची भक्ती करायचा. काय असे दिवसांमागून दिवस चालले होते. काही वर्षानंतर या राजाला पुत्र प्राप्ती झाली. सुंदर असा मुलगा जन्माला आला. हळूहळू मुलगा मोठा झाला, लग्नाला आला. राजाने आपल्याच राज्यामधील राजकुमारी पाहिली आणि आपल्या मुलाचा विवाह त्या ठिकाणी लावला. लग्नाची पहिलीच रात्र होती. राजाचा मुलगा महालात झोपला होता. राजाची सूनही त्या ठिकाणी होती. पहाटेची वेळ झाली. अचानक राजाच्या सुनेला जाग झाली. ती उठली, आपल्या पतीजवळ गेली. तिची नजर एका तलवारीवर पडली. ती रत्नजडित अशी तलवार, त्याचा प्रकाश सगळीकडे पडत होता. तिनं ती तलवार हातात घेतली. खूप धारदार अशी ती तलवार होती. तिनं विचार केला, ही तलवार फिरवून पहावी आणि तिच्या हातातून तलवार सुटली आणि ऐन राजकुमाराच्या मानेवर पडली. राजकुमार मरण पावला. राजकुमारी खूप घाबरली. तिने विचार केला, हे जर राजाला समजलं की मी राजकुमारला मारलंय तर राजा मला सजा देईल, म्हणून कुणालाच काही सांगायचं नाही. आणि ती जोराने रडू लागली. सर्वजण तिथे गोळा झाले. राजाही तिथे आला. राजाने राजकुमारीला विचारले, हे कसं झालं? तेव्हा राजकुमारी म्हणाली, मी इकडं माणूस इथून पळून जाताना पाहिला. तो त्या मंदिरात गेला. तो मंदिरातला पुजारी भक्तिभावाने पूजा करत होता. लगेच राजाने त्या पुजाऱ्याला धरून आणायला सांगितलं आणि राजानं त्याला विचारलं की तू का मारलं राजकुमारला? मंदिरातला पुजारी फार प्रामाणिक होता. तो म्हणाला, मी कित्येक वर्ष इथं राहतो, तुमचं मीठ खातो. मी कसा मारू राजकुमारला? तो राजाला विनवणी करू लागला, मी नाही मारलं राजकुमाराला. लोक त्या दरबारातली म्हणू लागली, याच ब्राह्मणानं मारलं आहे. राजकुमारी कशाला खोटं बोलेल, याला मृत्यूदंड द्या. पण राजाचं अंतःकरण मानत नव्हतं की ब्राह्मणानं माझ्या मुलाला मारलंय, पण त्याला प्रजेचं ऐकावं लागलं. राजानं त्याला मृत्यूदंड न देता त्याचा एक हात कापण्याची आज्ञा दिली. ब्राह्मण खूप रडू लागला. तो म्हणाला, इतक्या दिवस इमानदारीने सेवा केली, त्याचं हे फळ मला दिलं. तो राजाला म्हणाला, तुमचा न्याय चुकला आहे. तो ते राज्य सोडून निघून गेला. तो घरी गेल्यावर विचार करू लागला, मी एवढी देवाची सेवा केली, इतकं प्रामाणिक राहिलो, तरी पण मला अशी सजा मिळाली. हे सगळं जाणण्यासाठी त्या ब्राह्मणाच्या मनामध्ये एक विचार होता की काशीला खूप मोठा ज्योतिष आहे, जो भूतकाळही सगळं जाणतो आणि भविष्यकाळही
जाणतो आणि तो त्या ब्राह्मणाला भेटण्यासाठी निघाला आणि काशीमध्ये त्या ज्योतिषाच्या घरी पोचला. त्याने पाहिलं की त्या ज्योतिषाची बायको ज्योतिषाला शिव्या देत होती. ज्योतिष बाहेर कुठं गेल्या म्हणून ब्राह्मणाच्या मनात आलं की याचीच बायको याला शिव्या देते, तो माझं काय भविष्य सांगणार. पण तो तरी पण त्या ज्योतिषाची वाट बघत बाहेरच थांबला. थोड्याच वेळात ज्योतिष तिथे आला आणि त्यानं पाहिलं ब्राह्मण आपल्या दारात उभा आहे. त्याने ब्राह्मणाला नमस्कार घातला आणि म्हणाले, कसं येणं केलं. ब्राह्मण म्हणाला, माझा भूतकाळ तुम्ही सांगा. ज्योतिष म्हणाले, चला घरात. घरात गेल्यानंतर हे ज्योतिष आपल्या आसनावरती बसले आणि बसल्यानंतर ब्राह्मणाला म्हणाले, हे ब्राह्मण देवता, तुमच्या कर्माचा हिशोब आहे हे ऐकल्यानंतर ब्राह्मण म्हणाला ज्योतिषाला, हे ज्योतिष काका, माझ्या कर्माचा हिशोब मला नंतर सांगा, परंतु तुमच्या कर्माचा हिशोब काय आहे की तुमची पत्नी तुम्हाला शिव्या देते. एवढं तुम्ही हुशार पंडित, मग तुमची पत्नी तुम्हाला शिव्या का देते. त्या ज्योतिषानं आपल्या कर्माचा हिशोब सांगायला सुरुवात केली. ध्यान देऊन ऐका, हा कर्माचा हिशोब कसा असतो. ज्योतिष म्हणाला, पूर्वजन्मात मी कावळा होतो. माझी पत्नी पूर्वजन्मामध्ये गाढवीन होती. गंगा नदीच्या काठावरती ही चरत होती. गाढवीन आणि या गाढविणीचा पाठीवरती एक फुडी आली होती. त्या फुडीमध्ये घाण होती. पू साचला होता आणि कावळ्याचं लक्ष गेलं की ती फोडून खावी. कावळा पाठीवरती बसला, जोराने चोच मारत होता आणि ती फोडी फोडली. त्यावेळी गाढविणीला वेदना होत होत्या आणि गाढवीण पळत होती, परंतु शेवटची चोंच जोरात मारली आणि चोंच हाडामध्ये अडकून बसली. कावळा कितीही जोरे ओढू लागला पण चोंच काही निघाली नाही. गाढविणीला खूप त्रास होऊ लागला. ती पळाली आणि गंगा नदीच्या पाण्यात शिरली. मोठी लाट आली आणि दोघे पण वाहून मृत्यू झाला. दोघांचा पण गंगेत मृत्यू झाल्याने कावळ्याला पंडिताचा जन्म मिळाला आणि गाढविणीला त्यांच्या बायकोचा. आणि पहिल्या जन्मामध्ये कावळ्याने जेवढ्या वेदना दिल्या ती म्हणजे माझी बायको गाढवीण आहे आज मला, म्हणून ती तेवढ्या वेदना देते. जोपर्यंत माझ्या पूर्वीच्या कर्म संपत नाही तोपर्यंत ही मला शिव्याच देत राहणार, म्हणून मी पण आज शांत आहे. ब्राह्मणाला हे ऐकून खूप आश्चर्य वाटले. तो म्हणाला, माझं काय कर्म आहे जो मला ही शिक्षा मिळाली. तेव्हा ज्योतिष सांगू लागला, हे ब्राह्मण देवता, ध्यान देऊन ऐका. पूर्वजन्मी तुम्ही थोर असे साधू होता. थोर अशी तपश्चर्या करत होता. तुमची तपश्चर्या झाली. तुम्ही चालत होता. जंगलातून तेवढ्यात समोरून गाय पळत आली. या गायीच्या पाठीमागे खाटीक लागला होता. त्या खाटकाच्या हातामध्ये गायीला कापण्यासाठी मोठी कत्ती होती. धार गाय पुढे पळून गेली आणि खाटीक तिथे आला आणि खाटीकानं साधूला विचारलं, साधू महाराज, इथून गाय जाताना पाहिली का? कुठल्या दिशेने गेली? आणि साधू महाराजांनी काहीही विचार न करता त्यांनी त्या दिशेने गाय गेली त्या दिशेला बोट करून सांगितलं की ह्या दिशेने गाय गेली आहे. खाटीक त्या दिशेने पळाला. गायीला पकडलं आणि गायीला कापून टाकलं. कापता कापता गायीच्या डोळ्यातून पाणी आलं आणि गायीनं शाप दिला. ज्या साधूला मार्ग दाखवला
त्याच्या हाताला शिक्षा भोगावीच लागेल पुढच्या जन्मामध्ये, आणि या खाटकाला पण भोगावीच लागेल. मग ते ज्योतिष काका सांगू लागले, जी गाय होती ती राजाची सून होती, जो खाटीक होता तो राजाचा मुलगा होता. त्याच्या कर्माचा हिशोब इथे पूर्ण झाला. तसेच प्रत्येकाला आपल्या कर्माचा हिशोब भोगावाच लागतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.